पेस्ट टाकू का तुम्हाला? हां? अगं आता काय मला माझ्या जीवाचा भरोसा वाटत नाही. असं कशाला म्हणताय? हे बघ, आता एकच शेवटचं सांगते तुला. काय बी कर, पण माझ्या बाळूला शिकव गं. त्याला मोठा माणूस बनव. मोठा माणूस बनव गं. शिकवण हो, शिकवण. पण तुम्ही भलत असाल तर काय बोल नका बरं. सकाळपोतर धीर धरा. आपण जाऊ ना दवाखान्याला. हां? नाही ग बाई, आता मला काय वाटत नाही मी जगेन. आता फक्त जीव मोठी धरून ठेवलाय. त्यो त्यो तुमच्यासाठी. तुम्हाला पेन्शन मिळावी म्हणून. अहो, तुम्ही बोलू नका बरं. किती त्रास व्हायला. परमेश्वरा, लवकर नको बाबा नेऊ म्हातारीला. तिच्या पेन्शनवर तर घर चाललंय आमचं. अजून माझ्या पोराचं शिक्षण व्हायचंय. लागल आतून बघा. पुढं जा. हा हा दमान. दमन दमन. अगं आई, सांभाळून सांभाळून रे बाबा, ए सांभाळून सांभाळ आई. सांभाळ सांभाळ, हळू हळू. अहो थांबा. पाय ठेव. तू पुढे जा. आरामात. त्यांना पायाला दुखलं. आरामात आजी आरामात. तू पुढे जा. काय नाही होणार आजी, चल. सावकाश सावकाश, हळू. हा बाळू आजीला घाले. हे पांघरून घाल. मी जाऊ का आता वर? जा जा जा, पिशवी दे माझ्या. सावकाश रे बाबा. हर चल चल. अगं आई. श्वास घ्या जोरात. अगं आई. ही काही औषधं लिहून दिलेत मी, ही वेळच्या वेळेस घ्या. आणि हो, पेशंटला तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. तसं काय काळजीचं नाही ना? ॲक्च्युली कसं आहे, आता यांचं वय पण झालं आहे. आपल्याला जमेल तेवढं करायचं. आजी हं, काळजी घ्या. हं, हं? चला काका. हं. बस 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 बस. हो चला चला घ्या आत्याबाई, उतरून. उतरूया. थांब बाबा. आजी आजी चला. चला चला. नको नाही नाही, एवढं घ्या. नको गं. दवाखान्यात सांगितलंय. आई. मला वाटलं अक्का आता काही जगत नाही, जाती वाटतं पेन्शन पुढं, पण नाही. अरे जिभेला काही हाड तुझ्या. अगं खरं बोलतोय मी. तो आपला डामाल्याचा म्हातारा असाच ना, पेन्शन यायची होती, गेला ना मरून पेन्शन बुडवून. अरे किती बोलतोस र. अरे त्वाण खापराचं असतं तर कवाच फुटून गेलं असतं. अहो, जाऊ द्या ना काकू. तुम्हाला माहित आहे ना मामांचा स्वभाव. आता बरं वाटतंय का? हाय हाय. तिला काय बी झालेलं नाही. माझी अक्का आहे ती, 100 वर्ष जगणार आहे बघ. अरे बाबा बाबा बाबा, 100 वर्ष. हा मग. नगर नगर. बघा कशी बोलतीये धडा धडा. हिमल, आता होऊ दे ना चायचा बेत. ते बघा. हा, तरीच वाटलं मला अजून चहाचा विषय कसा नाही निघाला. आणि तू अक्का बिक्काला बघायला आला नव्हतास हं? चहाची तल्लफ आली असेल म्हणून शानाला. अगं खरंच अक्काला बघायला आलो. अक्का येतो का नाही मध्ये होय मध्ये रे बा? बाबा. किती माया करशील ग, किती माया करशील. माझ्या उमेदीच्या काळात मी मात्र तुला लय छळलं ग, लय छळलं.
हे बघ, त्याचीच फळं भोगतीये ग मी. जाऊ द्या हो. नाही ग बाई, नाही. झालं गेलं, गंगेला मिळालं. धरा. हात लईच दुखायला का आज? उचलच ना. एक तर दरड्याखाली जात नाही काही. काय करू सांग? उगाच त्रास करून घ्यायला तुम्ही. खरंच नको बाळा. नको. इमल, इमल. इमल, हे इमल. म्हातारीला डोळा लागलाय. शांत झोपली आहे ती. काही कमी असं झालं तर सांग बर का. हं. विमल येतो बरं का. हा काका. मला येते ग मी. जाग सुदच आहे. हा. काय लागलं तर सांग. सांगते. काय झालं? पाणी पाहिजे का? देते. अहो मागायचं ना. सांडलं बघा पाणी सगळं. उठा उठा. आता आत्या आत्या काय बाई करू? डोळे किती वर घ्यायला या. अरे बाळू. आत्या आत्या आत्या. हो आत्या. हो असं काय करता? आत्या. ए ए बाळू. हे बघ कसं करायला. ए बोलवू ना. एकशे 60 भरायचे ऍडमिशन साठी. ते मस्त हायस्कूल आहे. 2 मधली जिन्याने वरी जावं लागते. परवा दिवशी होईन आजीची पेन्शन. मग बाजार भरू आणि तुझ्या शाळेच्या फीचं बघू. तो आपला डामाल्याचा म्हातारा असाच ना. पेन्शन यायची होती, गेला ना मरून पेन्शन बुडवून. निलगिरीचा पाला येतो. तो पाला प्रेताला लावला ना की काय वासबीस लागत नाही. लेकी बाळीला लांबून यायच्यात ना. काय बी कर, पण माझ्या बाळूला शिकव ग.